पनवेल पोदी स्थित पिल्लई कॉलेज के पास हो रही अवैध पार्किंग को लेकर नगर सेवक गणेश कडू कई सालों से लड़ रहे हैं। यहाँ के नागरिकों को इस अवैध पार्किंग के कारण कई समस्याओं का सामना करना पड़ रहा है। हालांकि गणेश कडू के प्रयासों से यहाँ से पार्किंग हटाई भी गई थी, मगर फिर से यहाँ पार्किंग शुरू की गई। हालांकि पिल्लई कॉलेज प्रशासन इस बात पर अनदेखी कर रहा था। आखिरकार फिर एक बार नगर सेवक गणेश कडू, एपीआई श्री सोंडे तथा स्थानिक नागरिकों ने कॉलेज प्रशासन से बात कर इस मुद्दे को जल्द से जल्द सुलझाने की बात की। फिलहाल यातायात विभाग द्वारा अवैध रूप से पार्किंग किए जा रहे वाहनों पर कार्रवाई की जा रही है। साथ ही कॉलेज प्रशासन को ये भी कहा गया है कि सड़क पर नो पार्किंग का बोर्ड लगाया जाए। फिलहाल इस रास्ते से धूम स्टाइल से बाइक चलाने वाले युवकों की संख्या को देखते हुए यह स्पीड ब्रेकर लगाने का काम किया जाने वाला है। इस पूरे मसले पर नगर सेवक गणेश कडू ने हमारे प्रतिनिधि को विस्तृत जानकारी दी। कॉलेजची जी अवैध पार्किंग आहे, कारण तिला अवैधच म्हणावी लागेल, वैध पार्किंग म्हणता येणार नाही। याच्या आधी आम्ही वेळोवेळी त्यांना सपोर्ट करून या इथे पट्टे मारून किंवा पार्किंग कशा प्रकारे करावी याचे वेगवेगळ्या प्रकारचे धडे दिले। त्याच्यानंतरही लोकांना, आमच्या इथल्या स्थानिक लोकांना त्रास होत होता। मी नगरसेवक होण्याच्या आधी मी इथे या लोकांना आश्वासन दिलं होतं की नगरसेवक झाला पहिलं कोणतं काम हातात घेईल तर ह्या पार्किंगची विल्हेवाट लावणं किंवा त्या पार्किंगचा पिल्ले कॉलेजवरती प्रेशर आणून त्याचा बंदोबस्त पिल्ले कॉलेजच्या आत कसा होईल याचाच प्रयत्न होतो। ते सक्सेसही झालं। गेले 4 दिवस झाले आतमध्ये पार्किंगही चालू झाली। नक्कीच त्याचं श्रेय आमच्या शेतकरी कामगार पक्षाला आणि मी ज्याप्रमाणे फॉलोअप केला त्याला आणि माझ्याबरोबर इथले असणारे सुज्ञ नागरिक जे आज माझ्याबरोबर आहेत, ज्यांनी वेळोवेळी या गोष्टीचा पाठपुरावा केला। कारण एकटा गणेश कडू हा इथे जाऊन कोणत्याही प्रकारे पिल्ले कॉलेजच्या प्रशासनाला किंवा इतर जी त्यांची मॅनेजमेंट आहे यांना नमवू शकत नाही, पण इथल्या लोकांची असणारी मला सदैव साथ यामुळे आज ते शक्य झालं। पण त्यानंतरही त्याचा उलटा त्रास आम्हाला होतोय असं दिसायला लागलं। माझ्या सर्व रहिवाशांना इथे होताना पाहिल्यावर आम्ही पुन्हा एकदा सगळे एकत्र आलो। एपीआय सोंडे साहेब ट्रॅफिकचे त्यांना इथे आमंत्रित केलं, ते स्वतः आले, त्यांनी आमच्या समस्या ऐकून घेतल्या। त्या समस्या ऐकून घेतल्यानंतर पुन्हा इथे ज्या अवैध पार्किंग पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहे त्याच्या बाबतीत आम्ही पिल्ले कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली। त्या दीर्घ चर्चेनंतर असं निष्पन्नात आलंय की त्यांनी कॉलेजवाल्यांना आम्ही आमचं शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यानुसार कॉलेजवाल्यांनी कंपल्सरी या इथे बाहेर नो पार्किंगचे गेट लावायचे। जिथे जिथे त्यांचं कंपाऊंडवाला आहे तिथे रोडवर कोणत्याही प्रकारे याच्या पुढे पार्किंग होणार नाही याची दक्षता कॉलेज घेणार आहे। ती जर घेतली गेली नाही तर त्याच्यानंतर जे एपीआय सोंडे साहेब आहेत ट्रॅफिकचे सिनियर आहेत ते कारवाई सरळ हस्ते कारवाई करतील।